नाशिक शहरात घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेला आदेशित केले होते. 28 फेब्रुवारी रोजी गुलाब प्रभाकर सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कार्यवाही केली असता दीपक अशोक जाधव वय वर्ष 34 याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 2 चोरी केलेल्या मोटारसायकली आढळून आल्या. सखोल तपासात सचिन पंढरीनाथ मोरे वय वर्ष 23 त्याच्याकडे चोरीच्या 4 मोटारसायकल मिळून आल्या. सदरच्या चोरीच्या मोटारसायकल त्यांनी आरोपी योगेश दाभाडे राहणार नामपूर तालुका सटाणा याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 8 गुन्हे उघडकीस आणून 2 आरोपी ताब्यात घेऊन 7,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. माझं नाव पोलीस हवालदार गुलाब सोनार. मला गोपनीय बातमी मिळाली होती. त्या बातमीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने माननीय CP कर्णिक साहेब, माननीय DCP साहेब, माननीय SAP कोल्हे साहेब आणि PI चिमनवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी बातमी भेटली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देऊन या बातमीला आम्ही यशस्वी केलेली आहे आणि एक आरोपी पकडून त्याच्याकडनं 2 गाड्या, दुसरा आरोपीकडून परत 6 गाड्या, अशा 9 गाड्या आम्ही तयार केलेल्या आहेत. साधारण किती रुपयाचं मुद्देमाल आहे? साधारण 7,10,000चा मुद्देमाल आहे. गाड्या कुठून आणल्यात? गाड्या त्यांनी नाशिकमधूनच चोरलेल्या आहे. काही 2 बाहेरच्या आहेत, पण ते विकण्यासाठी कस्टमर बघत होते. ते काही त्यांना मिळाले नाही आणि आम्हाला गोपनीय बातमी मिळाली नाही. आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं 9 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. ओके, अजून काय सांगू? आमचे स्थानिक गुन्ह्याचे पोलीस अंमलदार गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की दीपक अशोक जाधव राहणार कनाशी तालुका कळवण हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरता RK लॉन्स नवलेनगर पाथडी फाटा इथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सापळा रचून त्यास पकडले असता त्याचा साथीदार कोण आहे हेच विचारले तर त्याने सचिन पंढरीनाथ मोरे याचं नाव सांगितलं व त्याच्याकडून माहिती घेऊन सदरील सचिन पंढरीनाथ मोरे यास पकडून त्या दोघांकडून एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत व ते सदरील 9 मोटरसायकली नाशिक शहरातील असून एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ते आलेले आहेत. सदरील पोलीस स्टेशनला आम्ही या दोन्ही आरोपीसह मोटरसायकली देत आहोत. यातील मुख्य आरोपी योगेश दाभाडे हा फरार असून त्यानेच मोटरसायकल चोरलेले आहेत असे हे 2 जण सांगत असून तो मागील गुन्ह्यातही त्याने 17 मोटरसायकली आम्हाला काढून दिलेल्या आहेत. सदरील आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत व त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी. साधारण किती रुपयाचा मुद्देमाल आहे साहेब? एकूण मुद्देमाल 7,10,000 रुपयाचा मुद्देमाल आहे. एकूण 9 मोटरसायकली आहेत. मोटरसायकल ह्या नाशिकमधून जमा केल्या की वेगवेगळ्या भागातून जमा केल्या साहेब? वेगवेगळ्या भागातून जमा करण्यात आलेल्या आहेत. नाशिक शहरातून 4 मोटरसायकली, नाशिक शहरातून 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. बाकी 7 मोटरसायकली ग्रामीण भागातून जप्त करण्यात आलेल्या आहेत व योग्य त्या कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी आणि मोटरसायकली देत आहोत. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.